खरं तर या बुलेटिनच्या सुरुवातीलाच काही अस्वस्थ करणाऱ्या घडामोडी आपण बघतो आहोत, पण बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। मुंबईतल्या धारावीतली एक धक्कादायक घटना आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे। लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेल्या 4 वर्षाच्या चिमुरड्याचा लिफ्ट आणि दारामध्ये चिरडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मोहम्मद हुझैफा शेख असं या मृत मुलाचं नाव आहे। धारावी क्रॉस रोडवर पालवाडीमध्ये असलेल्या कोजी इमारतीमध्ये हा प्रकार घडलाय। मोहम्मद हुझैफा हा नेहमीप्रमाणे त्याच्या 2 बहिणींसोबत खेळत होता। लिफ्टमधून तो तळमजल्यावरून 4थ्या मजल्यावर बहिणींसोबत गेला। तिथे बहिणी लिफ्टमधून उतरून पुढे गेल्या आणि लिफ्टचा ग्रिल लावण्यास गेलेल्या मोहम्मद हुझैफा लिफ्ट आणि ग्रिलमध्ये अडकून पडला। याच वेळी लिफ्ट 6व्या मजल्यावर जाऊ लागली आणि लिफ्टच्या मध्ये तो आला आणि चिरडून त्याचा मृत्यू झाला। घरच्यांनी काही वेळाने शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह चिरडलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे। ही सगळी घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे। पुढचा तपास सुरू आहे। धक्कादायक बातमीच्या निमित्ताने प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो की लहान मुलं जर असतील, कितीही हट्ट जरी त्यांनी केला तरी त्यांना लिफ्टमधून एकटं जाऊ देऊ नका, लिफ्ट सोबत खेळू देऊ नका। त्यांच्यासोबत कुणीतरी सज्ञान व्यक्ती असायलाच हवा, म्हणजे अशा घटना आपल्याला किमान टाळता येतील। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। विवेक, खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण अशा धक्कादायक घडामोडी खरं तर आपल्या समोर येतात आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना धारावीतली समोर येते। अतिशय मन हेलावून टाकणारी आणि दुःख देणारी ही बातमी आहे। पण जसा अपघात झाला त्याला खूप दुर्दैवी म्हणावं लागेल। मोहम्मद हुझैफा शेख असं या धारावीतल्या मृत मुलाचं नाव आहे। तो आपल्या बहिणींबरोबर खेळत होता आणि लिफ्टमध्ये ते ये जा करत होते आणि असं असताना त्याच्या लक्षात आलं नाही की लिफ्टचं दार आणि ग्रिलमध्ये तो थांबलेला आहे आणि जेव्हा ती लिफ्ट कोणीतरी कॉल केली असेल त्यावेळेस मात्र हा मुलगा त्या लिफ्टच्या गॅसमध्ये सापडला आणि वरती ती लिफ्ट जात असताना चिरडून त्याचा अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। त्याच्या पालकांनी खरं तर नंतर शोधाशोध केली होती, तोपर्यंत उशीर झाला होता आणि अशा पद्धतीने जर मुलं कुठेतरी खेळत असतील आणि ती जर पालकांच्या डोळ्यासमोर नसतील तर काय प्रकार होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांच्या समोर या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आलेलं आहे। त्यामुळे लहान मुलं जर खेळत असतील त्यांच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे। खरं तर या वयाची मुलं आपलं खेळू शकतात असं पालकांना वाटतं, पण एक दुर्दैवी प्रकार हा धारावीचा समोर आलेला आहे। नक्की विवेक, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पण पुन्हा पुन्हा आवाहन, लहान मुलं जर खेळत असतील, लिफ्ट असेल तुमच्या इमारतीला तर कृपया लिफ्टमधून ये जा करत असतील लहान मुलं, लिफ्ट बरोबर सुद्धा खेळतात काही मुलं, त्यांना वरखाली करणं जरा आनंददायी मजेशीर वाटतं, पण असा धोका पत्करू नये याकरता थोडी काळजी घ्या।